मी घरामध्ये पेपरपासून कशी बाप्पाची मूर्ती 5 ते 6 फूट उंच 3 महिन्याच्या मेहनतीने बनवतो. 2021 मध्ये मी पहिली मूर्ती बनवली एवढी उंच पेपरची मूर्ती. तर मित्रांनो सोपं अजिबात नाही. तर हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे सर्वेश प्रमोद खाडे आणि मित्रांनो आजचा व्लॉग तर तुम्हाला बघून कळलाच असेल आणि तुम्ही आजच्या टायटल्स आणि थंबनेलवरनं ओळखलंच असेल. आजचा जो व्लॉग होणार आहे तो होणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल आणि त्याचसोबत मित्रांनो बाप्पाच्या सोबत हा माझा घरगुती गणपतीचा व्लॉग आहे. यामध्ये तुम्हाला मी सर्व स्टार्ट टू एंड माझी स्टोरी सांगणार आहे की मी घरामध्ये पेपरपासून कशी बाप्पाची मूर्ती 5 ते 6 फूट उंच 3 महिन्याच्या मेहनतीने बनवतो. तर लेट्स गो. फटाफट तुम्हाला मी काही क्लिप्स पण दाखवेन. माझ्या बाप्पाचं पाऊलपूजन जे आहे आमच्या घरातल्या गणपती बाप्पाचं, आमच्या बाप्पाचं पाऊलपूजन जे आहे ते झालेलं आहे 3 जूनला संकष्टीच्या निमित्ताने. तर तुम्हाला सगळ्यात पहिले माझी जर्नी सांगतो आणि मग एंडला काही क्लिप्स पण नक्की मी दाखवेल. सो लेट्स गो. तर मित्रांनो माझं नाव आहे सर्वेश प्रमोद खाडे अँड आता माझं एज आहे 16 अँड वेन आय वॉज स्टार्टेड तेव्हा माझं एज काहीतरी असेल 10 ते 11 वर्ष किंवा 9 ते 10 वर्ष. तर मित्रांनो मी जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस 2021मध्ये सर्वात पहिली मूर्ती मी जी बनवली मित्रांनो त्याचे फोटोज आता अवेलेबल नाही आहेत काही रिझन्समुळे, पण 2021मध्ये मी पहिली मूर्ती बनवली आणि सो 2022ची मूर्ती 2023 2024 2025 आणि 26ची मूर्ती जी आहे ती मी बनवतो आहे. तर मित्रांनो कन्सिस्टन्सी मी प्रत्येक वर्षी 6 वर्ष आणि त्याच्या आधीपासून पण मी बनवायचो, पण आता गेले 6 ते 7 वर्ष मी उंच मूर्ती बनवतो आहे घरामध्ये, ते पण एवढी उंच पेपरची मूर्ती. तर मित्रांनो सोपं तर अजिबात नाही आहे ही मूर्ती बनवणं. ह्याच्यामागे ह्या सगळ्या मूर्त्या बनवणं ह्याच्यामागे माझी पण मेहनत आहे, घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो ही अशी आहे की हे बनवणं खूप सोपं नाही आहे. 3 महिन्याची टोटल मेहनत लागते. 3 महिने मी, माझे पप्पा, मम्मी सर्व आम्ही मेहनत घेऊन सगळ्या दोघांचा त्या मम्मी पप्पांचा सपोर्ट देखील आहे मला आणि मित्रांनो त्याचसोबत खूप हार्ड तर असतं पण बाप्पाबद्दल असलेलं प्रेम, लहानपणापासूनच बाप्पाबद्दल असलेलं प्रेम, एक बाप्पाबद्दल असलेली आवड आणि बाप्पा घडवायची एक वेगळाच छंद. गणपती बाप्पाच्या मूर्त्या घडवायचा एक वेगळा छंद. पण मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला पण असा प्रश्न पडला असेल की मी ही मूर्ती का बोलतोय? ह्याला मी फोटो किंवा असं एखादं पेपरवरचं आर्ट का नाही बोलत आहे किंवा एखादं असं स्केच का नाही बोलत आहे? तर मित्रांनो माझ्यासाठी ती मूर्तीचीच भावना आहे. त्याच्यामध्ये मी मूर्तीच बघतो. मला त्या बाप्पाची ती मूर्तीच वाटते. मला ती पेंटिंग वाटत नाही आणि त्याच्यासाठी मी जी मेहनत घेतो त्यामुळे मला माहिती आहे की ते मूर्तीच आहे आणि ती मूर्तीसारखंच बनवायला तेवढी मेहनत लागते. भले ती पेपरची आहे आणि मित्रांनो ती इको फ्रेंडली एन्व्हायर्मेंटल फ्रेंडली मूर्ती आहे. सो दॅट मित्रांनो मी तिला मूर्तीच बनेल आणि आय होप तुम्हा सर्वांना पण ते आवडेल की मी माझ्या बाप्पाला मूर्तीच बोललेलं. सो मित्रांनो हा झाला पार्ट आपल्या बाप्पाच्या स्टार्टचा, माझ्या जर्नीच्या स्टार्टचा. तर मित्रांनो आधी मला ना एवढा फेस वगैरेबद्दल माहीत नव्हतं. 2024पर्यंत 2025मध्ये लास्ट इयरच मी फेस प्रॉपर शिकलो की बाप्पाचा फेस कसा काढला पाहिजे आणि बाप्पाची जी आखणी आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत त्या कशा केल्या पाहिजेत. सो ह्या सर्व गोष्टींना शिकून मित्रांनो मी 2026मध्ये आणि 25मध्ये 26 तर आता करतो आहे, पण 25मध्ये माझं जे काही बेस्ट देऊ शकतो ते मी बेस्ट दिलेलं आहे. मी माझ्या घरामध्ये बसवतो आहे गेले 5 ते 6 वर्ष आणि त्याच्या आधीपासून बसवतो. टोटल 9 ते 10 वर्ष झालेले आहेत.
आणि मित्रांनो, आम्ही त्या गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते घरातच करतो. 6 फुटाच्या गणपतीचं विसर्जन घरामध्ये. तर मित्रांनो, आमच्या या घरामध्ये सगळं सेटअप करून आम्ही टब वगैरेमध्ये बाप्पाचं विसर्जन करतो. मित्रांनो, ही होती माझी एक शॉर्ट जर्नी आणि एक माझी अनटोल्ड स्टोरी, जी आज